नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्यातील हजारो कृषी सहाय्यकांच्या विविध मागणीकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले असून वारंवार आश्वासने मिळूनही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्त करण्यात यावे. कृषी सहाय्यक पदांबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे. ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस नियुक्त करावे यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी आंदोलन सुरू केले असून आज जिल्हा स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील क्युमाइन क्लब येथे हे धरणे आंदोलन करण्यात आले. प्रामुख्याने आमच्या मागण्या या आहेत. ग्रामस्तरावर समकक्ष असलेले तलाठी व ग्रामसेवक यांचे पदनाम बदलण्यात आले, परंतु 10 वर्षापूर्वीची आमची मागणी असून सुद्धा आमचे पदनाम बदलण्यात आलेले नाही. म्हणून कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे. कृषी विभागाचे पूर्णतः कामकाज ऑनलाईन झालेले आहे, परंतु कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा आम्हाला उपलब्ध नाहीत. म्हणून कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावेत. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी. ग्रामस्तरावर काम करत असताना समकक्ष असलेले तलाठी यांना कोतवाल व ग्रामसेवक यांना कॉम्प्युटर ऑपरेटर व शिपाई मदतनीस म्हणून देण्यात आलेले आहेत, परंतु कृषी सहाय्यकांना कुठल्याही प्रकारचे मदतनीस नाहीत. तरी कृषी सहाय्यकांना मानधन तत्वावर कृषी मदतनीस देण्यात यावा. तसेच कृषी विभागाच्या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यक व कृषी परीक्षकांचे प्रमाण 400 करण्यात येऊन आकृतीबंध लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा. अशा प्रकारच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमचे आंदोलन सुरू आहे. कृषी विभाग व शेतकरी यांच्यातला दुवा म्हणून कृषी सहाय्यक काम करत असतो. तसेच कृषी विभागाच्या योजना व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे काम माझा कृषी सहाय्यक करत असतो, तरी त्याला दुर्लक्षित केले जात आहे. तरी आपल्यामार्फत शासनास मी हीच विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि नेहमीप्रमाणे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सेवार्थ काम करण्यासाठी मोकळे करावे, हीच नम्र विनंती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.